मारून टाकायच्या ह्याने जर कुणी मारत आहे, करता नाही येत, फुटलं तरी तुला समजत नाही, माझ्या वडिलांकडनं मारहाण करायला लावायची. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि मी आज नाही का माझ्या आईबद्दल जे सांगणार आहे त्याचा पार्ट 2 बनवत आहे. तशी तर खूप मोठी स्टोरी आहे. माझ्या आईने जे जे काही माझ्यासोबत केलेलं आहे ते मी पहिल्या पार्टमध्ये तेवढं डिटेल नाही सांगितलं तुम्हाला. मी म्हणलं दुसरा पण पार्ट बनवते की तिने लग्नाच्या आधी पण कशी वागली आणि लग्नानंतर पण कशी वागली ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आता ऋतुजाचे प्रिलियम संपलेले आहेत आणि आज आता सही करायला जायचं पण आहे. म्हणजे कंटिन्युअसली आहेच कामं, पण आता तीन चार दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकला नाही. तब्येत अजून पण काही माझी ठीक नाही आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे मग मी व्हिडिओ टाकलाच नाही. खूप धावपळ दगदग होत आहे माझी. तर म्हणलं चला आज मी व्हिडिओ बनवते. मला बरंच काही माझ्या आईबद्दल सांगायचं होतं. तर एका ताईने मला कमेंट केली की तू तुझ्या आईवरती व्हिडिओ बनवला. तर मी काही हे कंटेंट नाही करत आहे, ठीक आहे. मला स्वतःलाच यूट्यूबवरती व्हिडिओ आपली लाईफबद्दल सांगायला नको वाटते, ठीक आहे. आपल्या लाईफचा पसारा दाखवायचा. पण तुम्हाला प्रश्न पडत असेल की आईवडील असताना पण ही का इथे एकटी राहत आहे, सासू-सासरे असताना का एकटी राहत आहे, घरचे हिच्या कसे आहेत कशी नाही आहे, मला बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे मी सांगत होती. इथे पण नागपुरातल्या लोकांना पण बऱ्याच वेळा प्रश्न पडायचे की असं कसं होते, आईवडील इतके क्रूर निष्ठुर कसे असू शकतात. म्हणजे मी त्यांना काही सांगितलं नाही एवढं, पण त्यांना असं वाटायचं की कदाचित मी काही खोटं बोलत असेल, ठीक आहे. पण आता नागपुरातल्या लोकांना तेवढी मी काही जिथे जिथे किरायन राहिले तिथे काही मी जास्त म्हणजे माझ्याबद्दल कधी सांगितलं नाही, ठीक आहे. घरचे आईवडील येत नाही त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडायचा. पण जे प्रत्यक्षात मला ओळखतात, नागपुरात पण काही लोक ओळखतात, त्यांना माहीत आहे माझी आई कशी आहे. कारण माझी आई इथे येऊन गेलेली आहे, राहिलेली आहे, त्यामुळे त्यांना बरंच काही माहिती आहे. त्यामुळं त्यांना मला काही सांगायची कधी गरज नाही पडली. परिस्थिती सगळी बघितली आहे, माझ्या आईचं बोलणं बघितलेलं आहे. पण आता जे ओळखत नाही, जे मला जवळून ओळखत नाही, त्यांना तर हे सगळे प्रश्न पडणारच आहे. तर एनिवेज मी माझ्या आईबद्दल अजून तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यावरून तुम्ही तुमचं मत सांगा की खरंच की आईवडील असे आपल्या मुलाला रस्त्यावर सोडून देतात का. ते माझ्याच बाबतीत आहे, माझ्या बहीण भावाच्या बाबतीत ते नाही आहे, माहीत नाही. माझ्याच बाबतीत अशी आहे, असतात नशिबाची एकेकाची भोग असतात. तर मी हेच समजते आणि म्हणून काही मी जास्त लोड घेत नाही. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी आई मला मारहाण करायची. तर ती एक्स्ट्रीम लेवलवरती मारहाण करायची की एखाद्या लहान मुलाला, जर मोठं असेल तर ठीक आहे, त्याला त्या गोष्टी समजतील की कुठं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, ठीक आहे. पण एकदम लहान बच्चा असेल तर त्याला समजणार आहे का? 5-6 वर्षाच्या मुलाला ती एखादं काम चुकलं की एखादं काम नाही व्यवस्थित ऐकलं तर ती गळ्यावर पाय द्यायची. म्हणजे आमच्या इथं आम्ही राहत होतो ना मुंबईला, अँटॉफिलला, तिथे एक जवळपास खाडी होती. तर तिथे मला ती देवाची फुलं वगैरे असतात ना ते टाकायला जायला पाठवायची. मला त्या पाण्याची खूप भीती वाटते मला. तर तिथे मी जायची ना, तर मला एकदा दोनदा गेली तर मला तिथे लोक बरोबर नाही वाटली किंवा पाण्याची भीती वाटली तर मी ती ओरडायची ना, त्याच्यामुळे ना मला तिला सांगायला भीती वाटायची, बोलायचीच नाही मी तिच्याशी. तर ती काय करायची, सपोज एखादं काम नाही म्हटलं तर तिला असा राग, एकदम भयंकर राग, तर ती काय करायची, गळ्यावर पाय द्यायची जीभ अशी बाहेर येईपर्यंत. असं तिने बऱ्याच वेळा माझ्या गळ्यावर पाय दिलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही सांगा, एक मारून टाकायच्या ह्याने जर कुणी मारत आहे तर त्या बच्च्याला काय वाटेल, तुम्ही सांगा, त्या मुलाला काय वाटेल. त्यावेळेस माझी भाऊ बहीण नव्हती, मी छोटीच होती, माझी बहीण पण व्हायची होती. तर त्यावेळेला ती मला एकदम 2-2.5 वर्षाचं मुलं असतं ना त्याला पण ती काम सांगायची. तेव्हापासून ती मला मारहाण करत आहे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी 2-2.5 वर्षाची होती ना तेव्हा ती मला तेव्हा रामायण टी व्हीवर सुरू झालेलं होतं आणि ती मला रामायण बघायला घेऊन जायची आणि मग मला टी व्ही बघण्याचा छंद लागला. तर आता पहिल्याच्या जमान्यामध्ये कसं होतं तुम्हाला सांगते, एक घरात टी व्ही असायचा आणि सगळ्या एरियातले लोक तिथे टी व्ही बघायला जायचे, ठीक आहे. मग मला टी व्हीचा छंद लागला, प्रोग्रॅम्स बघायची व्हायला लागली, एक हौस यायला लागली.
महाभारत लागायचं. मी बघायची, काही फालतू नाही बरं का, तेव्हा काही फालतू प्रोग्राम्स यायची बी नाही. आणि गाण्यांचं एक हे यायचा प्रोग्रॅम किंवा एखाद्या मूवीज यायच्या आणि महाभारत बघायला जायची. तसे तर मी शाळेलाच जायची, बराच वेळ मी शाळेत असायची. तर ते का बघायला जाते ना म्हणून मला मारायची, माझ्या वडिलांना भडकवायची, माझ्या वडिलांकडनं मारहाण करायला लावायची, गळ्यावर पाय देणं, डोळ्यात मिरची पावडर वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डोळ्यात मिरची भरणं, तोंडात चिखल भरणं, असं तिनं ते एकदाच केलं होतं. पण ते मनावर जे राहतात ना, ते लहान वयात जे एकदम मारहाण केलेली, तुमचं काहीच चुकत नसताना. बरं मी काम ऐकत नव्हती असं नव्हतं, सगळी कामं करायची मी. तेव्हा एवढ्या लहान वयात कणिक मळायची, मसाला वाटायची, भाजीपाला आणायला लावलं, सगळं बायकांसारखं आणायची मी भाजीपाला, जेवढा की ती कधी घेत नसेल. बरं सगळी कामं करायची, अभ्यास करायची, अभ्यासात कधी काही प्रॉब्लेम नव्हता. बिना कामाचंच मला मार पडलेली आहे. मला कळायचं पण नाही की माझं नेमकं चुकतं आहे काय. खाडीमध्ये जायला मी घाबरायची, तर ती काय माझी चुकी होती का? एखाद्या मोठ्या व्यक्तीने जाऊन ते खाडीमध्ये टाकलं पाहिजे, आपली पोरगी वाहून जाईल त्या पाण्यामध्ये किंवा तिला कोण काही करेल, हे तिला कधी काही त्या गोष्टीचा विचार नाही पडला. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का आम्ही गावाला आलो, 11 वर्षाची असताना गावाला आलो. मला पिरियड्स तुम्हाला माहीतच आहे, मी सांगितलं की मला 2 वर्ष वाढवून शाळेत घातलेलं आहे. तर जेव्हा मी 10वीच्या क्लासला, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना, 10वीला मी जाणार, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मला आले पिरियड्स. आता ही एवढी डेंजर, एवढी अशी हे करायची, मारहाण करायची. त्यामुळे मी तिला ना आपल्या मनातल्या गोष्टी काही सांगायची नाही, घाबरायची, किंवा मला कोणत्या मुलींसोबत बोलू नाही द्यायची, कारण त्या मुलींचं असं अफेअर्स वगैरे, तर ती मला त्यांच्यासोबत राहू नाही द्यायची. मला म्हणायची त्यांच्यासारखं कधी मला आढळलं ना, त्यांच्यासारखं कधी करशील तर तुला शेतात मी पुरून टाकीन, कुणाला माहीत पण नाही पडेल. अशा धमक्या. त्या पोरींसंग बोलायचं नाही, त्या पोरींसंग न बोलण्यासाठी पण तिने मला खूप मारहाण केली. तशी मी स्वतःच नव्हती बोलत म्हणा, कारण मलाच त्या गावातल्या पोरींचे काही विचार पटत नव्हते, तर मी स्वतःच नव्हते बोलत. तर त्या दरम्यान तुम्हाला सांगते, मला पिरियड यायला लागले ना, तर मी सांगितलंच नाही तिला. ठीक आहे, मी की मला पिरियड आला वगैरे. तर मी शेतात चालली होती तेव्हा पिरियड आला मला रस्त्यातच. तर मी पूर्ण शेतात पोचल्यावर मग तिला सांगू की नको, सांगू की नको, 3-4 किलोमीटर चालत गेल्यावर मग मी तिला सांगितलं की असं असं झालं. तर समजावून सांगायला पाहिजे, तर तिने काय केलं, अजून मला शिव्या घातल्या की मला आधी का नाही सांगितलंस. तर त्या पिरियडवरून नाही का मला तिनं त्रास दिला आहे, इतकं घाणेरडं अपशब्द बोलली आहे मला, की आता सपोज पिरियड आलं, आपल्या गावाकडे लोक असं पायणूक करतात ना, की असं साईडला बसवतात, त्या व्यक्तीने धुणं भांडी करायचं. ठीक आहे, बाकी घरातलं काही स्वयंपाक वगैरे करायचं नाही. तर मला एक जागा करून दिली होती पलंगावरती, असं तू तिथे पलंगावर बस. तर अचानक माझे वडील कधी येऊन बसले सपोज, तर माझ्या वडिलांनाही बडबड करायची. मग ते मला खूप वाईट वाटायचं, म्हणजे वडिलांच्या समोर अचानक हे सगळं उघड करते किंवा बडबड करते, अपमान करायचा. मग माझे वडील पण असे गोंधळून जायचे की अचानक मग त्यांना माहीत पडायचं. आणि तुम्हाला सांगते, काही चुकलं केलं तर ती काय म्हणायची, बघून करता नाही येत, फुटलं तरी तुला समजत नाही, फुटलं तरी तुला कळत नाही. तर फुटल्याचा मिनिंग काय माहीत आहे? फुटलं म्हणजे तुला पिरियड आले तरी तुला अक्कल नाही, तरी तुला कळत नाही. ह्या घाणेरड्या भाषेमध्ये ती मला बोलायची. परत नंतर मला एक सवय होती, तुम्हाला सांगते, की असं सरळ झोपायची नाही का, म्हणजे आपण एका अंगावर झोपतो, ह्या अंगावर झोपतो किंवा सरळ झोपतो. आता लहानपणापासूनची सवय होती मला अशी सरळ झोपायची. तर ती काय म्हणायची की नवरा नाही का, लग्न झाल्यावर तुझा नवरा तिथं लात मारेल, तुला सवय सोडता येत नाही, त्यानं तुला तिथं लात मारली ना मग तुला अक्कल येईल, फुटलं तरी तुला समजत नाही. मग मला हे सांगा, कोणती आई, तुमच्या आईने कधीतरी या जगात कोणत्या तरी आईनं असं म्हटलं असेल की फुटलं तरी तुला अक्कल नाही? आणि इतक्या घाणेरड्या शिव्या द्यायची. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ना, सांगली कोल्हापूर भागातल्या तुम्ही शिव्या बघा, इतक्या घाणेरड्या शिव्या देतात. आणि अख्ख्या गावामध्ये ती फेमस आहे शिव्या देण्यामध्ये. माझी लाईफ खराब केली आमच्या स्टोरीसाठी ना, पूर्ण फेमस आहे ती, की तिने माझ्यासोबत काय काय केलं. हे झालं सगळं माझं लग्नाच्या आधी. अजून काही मी फार नाही सांगत तुम्हाला, एक बारीक बारीक गोष्टी असतात. पण मी मेन सांगितलं तुम्हाला की रोजचं तर होतंच. आणि सपोज मी उलटं नाही बोलायची बरं का, मी आताची आशा तेव्हाची नव्हती, आताची जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे.
आणि तरी पण मी एकदम कुणाला उद्धटपणे बोलू नाही शकत, एकदम कुणाला मी हे नाही करत. पण जे तेव्हाची जी मी होती एकदम अशी एकदम शाय, एकदम अशी एकदम नाही कुणाला उलटं उत्तर द्यायची. त्यामुळे मी तिला कधी उलटं उत्तर नाही द्यायची. किंवा वडिलांना तरी काय म्हणावं, वडील तरी कुठं साईड घेणार आहे नाही का. तर कदाचित मी तिला त्यावेळेला बोलली पण असते. पण माझ्या बहिणीने ना पूर्ण सरळ केली, तिला माहीत नाही कशी सरळ केली. लग्नाच्या आधी तर मला इतका त्रास दिला बघा, त्याच्यानंतर पण तिनं मला खूप त्रास दिला, खूप. म्हणजे लग्नानंतर पण, लग्न आमचं कसं झालं ना, आणि ते हे सगळं तिच्यामुळेच बिघडलेलं आहे बरं का. तिच्यामुळेच ही सगळी माझी लाईफ खराब झालेली आहे. तिने माझं पूर्ण वाटोळं केलं आहे. वाटोळं करण्यात पहिले नंबरवर आहे माझी आई, सेकंड आहेत माझे बाकीचे लोक, ठीक आहे. तर ती स्टोरी माझी लाईफ स्टोरी आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की कसं माझी लाईफची ऐशी तैशी गेलेली आहे. कुणी तर पहिले माझी आई. एक आई वडील असतात जे आपल्या मुलांचं भविष्य ठरवू शकतात. आणि ती काय म्हणते की नशिबावर असतं. काही गोष्टी आपल्या कर्मात, आपल्या हातात पण असतात बरं का. जसे आपले कर्म असतात ना, तसं तसं काही गोष्टी घडत जातात. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की काही गोष्टी आपल्या हातात असतात बरं का. आपलं चांगलं वाईट हे आपल्या हातात पण असतं थोडं बहुत. बाकीचं तर मग मागच्या जन्मीचे जे काही कर्म केले त्याच्यावर पण डिपेंड आहेच. तर तिने माझं लग्न झाल्यानंतर इतका त्रास दिला आहे तुम्हाला सांगते मी. इतका पैसा दिला आहे तिला, इतकं शेती सोडवायला पैसा दिलेला आहे, माझ्या नवऱ्याने पैसा दिलेला आहे. माझा नवरा वारल्यावर पण मी तिला, मला असं वाटलं की ती मला काही, एवढं सगळं झालेलं असताना पण मी मदत का केली हे तुम्हाला प्रश्न पडत असेल की माझी आई एवढ्या वाईट स्वभावाची आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर पण काय झालं ना, ते तुम्हाला मी माझ्या लाईफ स्टोरीमध्ये सांगेन. पण माझा नवरा वारल्यानंतर मला वाटलं थोडीशी तिला दया मायेल, पण तसं काही नाही झालं. फक्त तिने मला नंतर पण यूज करून घेतलं, लग्न झाल्यावर पण यूज केलं, नवरा वारल्यावर पण वापरून घेतलं, आपली शेती सोडवून घेतली, आपलं मुलांच्या एज्युकेशनसाठी पैसे घेऊन घेतले, स्वतःच्या ह्याच्यासाठी मी सगळं करत गेली. का करत गेली? कारण की कुठंतरी वाटत होतं की मला एक आधार होईल, सपोर्ट होईल, आता तरी ती सुधरेल. पण तसं काही झालेलं नाही आहे. अजून पूर्ण माझी वाट लावली तिने. तर तुम्हाला सांगते, नवरा वारल्यानंतर मग ती एक जस्ट 10-12 दिवस झाले होते, मग बायका चर्चा करायला लागल्या की आता हिचं कसं होणार, ही बॉयफ्रेंड का नाही करत, लग्न झालेल्या बायका करतात तर मग ही नाही करा. आणि गावाकडे ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही म्हणत बरं का, ते काय म्हणतात लफडी किंवा मग ठेवलेली. तर हे शब्द ना मला ना असे टोचतात. आणि ती मला ना त्या बायकांच्या चर्चा झालेल्या मला बोलत यायची. मी आधीच ऑलरेडी टेन्शनमध्ये. तर मला असं वाटायचं की ते विचार करून तिनं माझ्याशी बोललं पाहिजे बरं का ह्या विषयावरती. मी आधीच ऑलरेडी एकदम हे झालेली. तर ती हे सांगत यायची मला की बायका अशा म्हणतात तशा म्हणतात. पण मला एक नव्हतं समजत की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे ना. की एक मूल पोटात आहे 4 महिन्याचं, एक हातात आहे 4 वर्षाची, आणि तू मला हे सांगते की तू बॉयफ्रेंड कर, हे कर. म्हणजे ही कसं पुढे शिक्षण घेईल, कसं काय करेल, ह्याचं तिला काही नव्हतं पडलेलं. कशी जगेल हे नाही. म्हणजे जगायचं आहे तर तुम्ही बॉयफ्रेंड करूनच जगू शकता, किंवा तुम्ही मग लग्नाचं तर नाही बरं का. लग्न करणं म्हणजे खूप मोठं पाप, महापाप. तर ती मला अशी म्हणायची की तू लग्न करशील ना तर आम्हाला वाईट टाकतील, माझ्या मुलामुलीचं कसं. मग तुम्हाला सांगते, 1 महिना झाला माझी, 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, तुम्हाला सांगते असे 3-4 महिने मला खूप त्रासात गेले. माझी डिलेवरी झाली ना त्याच्यानंतर तर तिनं खूप भयंकर तमाशा केला. माझी डिलेवरी झाल्यानंतर तुम्हाला सांगते मी गाऊन घालायची ना, म्हणजे पोट दिसते, आपण पोट बांधतो, माझी नॉर्मल झाली डिलेवरी, पोट बांधतो करतो. तर मग साडी घालून कसं, म्हणजे वडिलांच्या समोर असं एकदम, आमचं एकच रूम होतं, तर मला चांगलं नव्हतं वाटत, म्हणून मी ते 2 गाऊन घेतले होते की ॲटलिस्ट माझा हात तर ॲटलिस्ट म्हणजे थोडंसं कम्फर्टेबल फील होईल. आपण कपडे जे वेअर करतो ते आपल्याला कम्फर्टेबल फील होण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगते, मी ते फ्रिल लावलेले फिडिंगवाले गाऊन घातले होते. तर सगळ्या बायका गावात चर्चा की ही गाऊन घालते. मग त्यांचं ऐकून मला टॉर्चर करायची की आम्हाला तुझ्यामुळे त्रास होतो आहे, तू गाऊन घालते तर आम्हाला लोक बोलतात, तू हातात बांगड्या नाही घालत तर लोक आम्हाला बोलतात, तुला काय करायचं आहे ते
तुझं तू तिकडे नागपूरमध्ये कर, इकडे नाही करायचं, इकडे आमच्या इथं चालणार नाही. एक आमच्या इथला एक माणूस होता ना, म्हणजे बायका बोलत होत्या ते काही मला एवढं नाही, पण आमच्या इथला एक माणूस नाही का येऊन तोंडावर बोलत होता. काय म्हणे, तू गाऊन घालते म्हणे, हां तू गाऊन घालते म्हणे, शोभतं का म्हणे हे म्हणे, असं गावात चालतं का म्हणे असं गाऊन घाल. आणि तुम्हाला सांगू त्याचीच मुलाची बायको नाही का ऑस्ट्रेलियाची आहे, तिथं वन पीस घालून गावात फिरते. ते सगळं चालतं का? बरं, माझ्याही लोकांचं ऐकून बोलायची, ठीक आहे. बघा असं आहे की जो माणूस मला म्हणत होता, जे लोक म्हणत होते, मग ती त्यांची साईड घ्यायला लागली, त्यांच्यामुळं मला म्हणायला लागली, त्यांच्यामुळं मला त्रास द्यायला लागली. माझ्या मुलांना म्हणायची की माझ्या मुलांच्या घासातला घास खातात, ही आमच्या उराजून राहिली, आता आम्ही कसं करणार, आमची गावात बदनामी करते ही गाऊन घालून, इथं राहायचं नाही, काही केलं तर तुझी तू तिकडं जा. तिने मला परत नागपूरला जाण्यासाठी खूप फोर्स केला. मुंबईत राहिलेली बाई आहे, तुम्ही विचार करा, मुंबईमध्ये कसे कसे लोक असतात, 2 लहान मुली घेऊन कशी एकटी राहील ह्याचा तिने कधी विचार नाही केला की एकटी आपली बिचारी एवढी लहान मुलगी, 22 वर्षाची मुलगी आपली तिथं कशी राहील ह्याचा तिने विचार नाही केला. ठीक आहे, तू जग मर तिकडं काही कर, पण इकडे परत यायचं नाही. शेतात गडागडा लोळत होती माझी बहीण, मला म्हणे खूप म्हणे अशी भयंकर हे करत आहे म्हणे, ती म्हणे भांडणं करत आहे म्हणे, तू तिकडे जा, तिकडे लग्न कर, काही कर, पण तू काही इकडे येऊ नको. मला खूप त्रास दिला, हे सगळ्या गोष्टी माझ्या बहिणीला माहीत आहे. त्याच्यानंतर पण माझ्या बहिणीनंच माझ्या आईला सपोर्ट केलेला आहे. तरी एवढं तिनं केलेलं असताना पण मी तिला का मदत केली, का परत तिला मी एवढा पैसा दिला, हे मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. जेव्हा मी माझ्या लाईफची स्टोरी सांगेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की एवढं मला भयंकर तिने मला अक्षरशः हाकलून दिलं, मला लग्न नाही करू दिलं. लग्न करणं म्हणजे पाप राहते. मुली अशा राहत नाहीत का, बिना लग्नाच्या राहत नाहीत का, हिला हे संस्कार दिले का, असं मला बरंच काही तिनं बोललेली आहे बरं का. अति जास्त केलेलं आहे. माझे वडील म्हणायचे, ठीक आहे, माझ्या वडिलांनी एक धडाची गोष्ट बोलली लाईफमध्ये एकदा, की जर आपण समोरच्याचं करू नाही शकत तर त्याला सल्ले देण्याचा काही अधिकार नाही आहे. जगा आणि जगू द्या. मग तू जर जगू नाही शकत तर तिला जे काही करायचं ते करू द्या. पण आता तेव्हा माझ्या वडिलांनी एक शब्द बोललेला, पण डायरेक्ट मला म्हटले नाही की तू जा आणि तुला लग्न करू वाटते कर, तुला काय करायचं ते कर, आम्ही तुला सपोर्ट करू, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. नाही, फक्त त्यांनी एवढंच म्हटलं मग सोडून दिलं. तर मी माझ्या भरोशावर एकटी मी लग्न नव्हती करू शकत ना, किंवा माझ्यामध्ये एवढी डेअरिंग नव्हती. मी आताची आशा नाही आहे, आणि आताची आशा पण एवढं मोठं डेअरिंग करायला ना, लग्न करणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. इकडची दुनिया तिकडं होणारी आहे. तर त्याच्यामुळं मी लग्नासाठी घाबरत होती. तर त्याच्यामुळे नाही का मी तर लग्न केलंच नाही म्हणा, त्या गोष्टींमध्ये पडली नाही. आणि मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज ॲड नाही का तुम्ही स्किप नका करू, त्या ॲडमुळेच पैसे मिळतात. तर प्लीज तुम्ही ॲड नाही का व्यवस्थित पूर्णपणे पहा, कारण तुमचं एक सेकंद किंवा 1 मिनिट जाईल तुमचा, पण त्याच्यामुळे आम्हाला हेल्प होईल थोडीशी. तुम्हाला माहीतच आहे माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी मी हा चॅनल ओपन केलेला आहे, आणि तशी मी व्हिडिओ रोज टाकू नाही शकत आहे, कारण माझा आता सध्या हेल्थ प्रॉब्लेम चालू आहे. हातात बघा मी मोबाईल पकडला आहे ना, तरी पण मला खूप हाताला मुंग्या येत आहे, दुखत आहे, तरी पण हा व्हिडिओ बनवत आहे मी. आणि आता ऋतुजाचे जरा पेपर थोडेसे प्रिलियम थांबलेले आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं मी व्हिडिओ बनवू शकत आहे. ऑलरेडी 3-4 दिवस झाले मी व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे, म्हणून आज बरं नसताना पण मी व्हिडिओ बनवत आहे बघा. तर प्लीज सपोर्ट करा, तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.